साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी आई अंबाबाईचा शारदीय नवरात्र आजपासून सुरू झालेला आहे। आपण सध्या आहोत अंबाबाई मंदिरात आणि ही सगळी दृश्य पाहतो की अंबाबाई मंदिरात विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात इथे भाविक मोठ्या दर्शनासाठी रांगाच्या रांगा लागतील आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी घटस्थापना झाली आणि घटस्थापनेनंतर टोपीची सलामीनं या शारदीय नवरात्र सुरुवात झालेला आहे। खरं तर 9 दिवस आया अंबाबाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार नगर प्रदक्षिणा पार पडतो आणि विविध भजनांचा देखील कार्यक्रम या 9 दिवसात असतो आणि त्यामुळे 9 दिवस आहे ते या मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण असतं आणि आपण पाहतात की या अंबाबाई मंदिरात सकाळीपासूनच दर्शनार्थी गेलेले कोल्हापूर असेल किंवा इतर राज्य असेल किंवा देशभरातून दररोज लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं अशी सुविधा व्यवस्था देखील चांगली करण्यात आलेली आहे। सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आलेला आहे। आपण पाहतात की काही भक्त सेल्फी देखील घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या इच्छा असतील आकांक्षा असतील मनोकामना त्या देवी पूर्ण करू अशा प्रार्थना देखील या भाविक सगळी करतात। आपण पाहतात की या मोठ्या प्रमाणात या अंबाबाई मंदिर परिसरात गर्दी झालेली आहे आणि सकाळपासून मोठ्या प्रमाणात जी गर्दी झालेली आहे आणि सकाळपासूनच या सेल्फी पॉईंट असतील किंवा इतर सगळ्यांचा आनंद जे आहे ते भाविक घेत आहेत। काय सांगाल तुम्ही आज कुठून आलात अंबाबाई दर्शनासाठी आलात? आलो त्यावेळी खरंच खूप छान वाटलं कारण डेकोरेशन वगैरे पण खूप सुंदर आहे। दर्शन पण खूप छान झालं आमचं म्हणजे सुविधाही खूप छान दिल्यात त्यांनी। पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी हो पहिल्या दिवशी रात्री आम्ही कालच आलो दुपारी पुण्यावरून रात्री स्टे केला आणि सकाळी छान दर्शन झालं अभिषेक झाला खूप छान म्हणजे ह्यावेळी तर खूप प्रसन्न वाटलं अगदी। काय मागितलं? अर्थात आरोग्य बाकी तर सगळं देवीने दिलंय तर आरोग्यच मागायचंय तिच्याकडे। आपण पाहतो की पुण्याहून देखील या भाविकांनी दररोज लाखो भाविक आहेत ते भाविक दर्शनासाठी येत असतात आणि ही सगळी गर्दी आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्या महिला भाविक आहेत काय आईच दर्शन घेतलेलं आहे पहिला दिवस नवरात्रीचा आहे कसा आनंद आहे? अजून दर्शन घ्यायचं आहे मी पण छानच वाटतंय मंदिर एकदम सुंदर सजवलेलं आहे खूप छान झालेलं आहे। कशा प्रकारे व्यवस्था आहे दर्शनाची? सुंदर आहे अजून म्हणजे परिसर आम्ही पाहिलेला नाहीये पण बाहेरचं डेकोरेशन वगैरे तर सुंदर वाटते। तर आपण पाहिलं की मस्त चांगल्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं व्यवस्था करण्यात आली आणि हा सगळा संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण तल्लीन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आणि अशाच प्रकारे दररोज लाखो भाविक आहेत ते आई अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात। त्याचमुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान देखील सज्ज झालेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरा असतील किंवा सगळी यंत्रणा असतील किंवा भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र समितीनं खबरदारी घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीकांत पाटील, नवरात्र, कोल्हापूर।